नागपुर के सुप्रसिद्ध अल जमजम रेस्टोरेंट की शाखा अब चंद्रपुर में भी, होटल अल जमजम गैलेक्सी। वेज, नॉनवेज और चाइनीज खाने के लिए आलीशान फैमिली रेस्टोरेंट, साथ ही अल जमजम सेलिब्रेशन लॉन, शादी, पार्टी, बर्थडे और किसी भी मीटिंग या समारोह के लिए सर्वोत्तम स्वाद और सेवा की गारंटी। जोमैटो, स्विगी और फूडीज द्वारा होम डिलीवरी उपलब्ध। संपर्क करें मोहम्मद जुबैर, बुरटकर सभागृह के बाजू, मारुति शोरूम के पास, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9552227186 9322899635। विदर्भ के प्रसिद्ध इतिहास शोधकर्ता और सिक्का संग्रहकर्ता अशोक सिंह ठाकुर की पहल पर बनाया गया स्वर्गीय बाबा साहेब पुरंदरे का जन्म शताब्दी स्मृति पदक का विमोचन केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी द्वारा 19 जून को किया गया। यह कार्यक्रम नागपुर में नितिन गडकरी के आवास पर आयोजित किया गया था। पद्म भूषण प्राप्त और महाराष्ट्र भूषण सरकार प्राप्त करने वाले तथा एक महान इतिहासकार जिन्होंने छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास को दुनिया में सबसे आगे लाया और कई पीढ़ियों को छत्रपति महाराज की तरफ देशभक्ति बनने के लिए प्रेरित किया, ऐसे बाबा साहब पुरंदरे का यह जन्म शताब्दी स्मृति पदक है। इस स्मृति पदक के विमोचन के अवसर पर राज्य भर में विभिन्न कार्यक्रम आयोजित किए जा रहे हैं। इसी के तहत बाबा साहब की जन्म शती के अवसर पर अशोक सिंह ठाकुर की पहल पर एक स्मारक पदक तैयार किया गया और उसका विमोचन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के हाथों किया गया। यह पदक 2 धातुओं यानी चांदी और पीतल से बना है। इसका वजन 22 ग्राम है और इसकी परिधि 40 मिलीमीटर है। इस पदक का अनावरण नितिन गडकरी ने किया। इस अवसर पर इतिहासकार अशोक सिंह ठाकुर, संजय लोखंडे, अविनाश रामटेके, पीयूष अग्रवाल और प्रवीण निखारी उपस्थित थे। नितिन गडकरी ने पदक की प्रशंसा की और आयोजकों को भविष्य के लिए शुभकामनाएं दी। अपने बच्चों को शानदार भविष्य के लिए तैयार कीजिए एलिवेट इंस्टीट्यूट के साथ। किसी भी इंस्टीट्यूट को ज्वाइन करने से पहले एक बार जरूर मिलिए। एलिवेट इंस्टीट्यूट जेईई, नीट और बोर्ड्स की संपूर्ण तैयारी के लिए विश्वसनीय नाम एलिवेट इंस्टीट्यूट, छोटा बाजार चौक, चंद्रपुर। कल 19 जून 2022 को खेल सेना मंडल चंद्रपुर तथा पार्थेश्वर समाचार न्यूज चैनल और पोर्टल द्वारा आयोजित 3 दिवसीय अभिनय तथा लघु चित्रपट कार्यशाला का शानदार समापन तथा प्रमाण पत्र वितरण समारंभ चला हवा यूं दया इस मराठी के स्टार कलाकार अंकुर वाडवे के हाथों संपन्न हुआ। चंद्रपुर में यह अपने आप का एक अनोखा प्रयोग था, जिसमें पहली बार मुंबई से आकर वर्तमान में टीवी सीरियल में काम कर रहे स्टार कलाकार तथा बॉलीवुड अभिनेता जयंत गाड़ेकर ने प्रशिक्षणार्थियों को अभिनय के तथा ड्रामा और फिल्म मेकिंग के गुण सिखाए। अंकुर वाडवे जहां चंद्रपुर आकर प्रत्यक्ष रूप में सभी के साथ अपना अनुभव शेयर किया, वहीं जयंत गाड़ेकर ने ऑनलाइन के जरिए प्रशिक्षणार्थियों को प्रशिक्षित किया। हिंदू कलाकारों के अलावा चंद्रपुर की जानी मानी कलाकार और दिग्दर्शिका डॉक्टर जयश्री कापसे, गावंडे, जगदीश नंदुरकर, हॉलीवुड मराठी मूवी फेम निशा धोंगड़े, इरफान शेख, राजेश नायडू तथा राजेश सोयाम ने भी प्रशिक्षणार्थियों को विभिन्न क्षेत्रों से अवगत कराकर प्रशिक्षित किया। इस कार्यशाला में न केवल चंद्रपुर विदर्भ के बल्कि जलगांव के 50 से अधिक इच्छुक कलाकारों ने भाग लिया। बाहर गांव के प्रशिक्षणार्थियों को रहने की उत्तम व्यवस्था की गई थी। सभी प्रशिक्षणार्थियों को अंकुर वाडवे के हाथों प्रमाण पत्र दिया गया तथा केवल 3 दिन के छोटे से समय में प्रशिक्षणार्थियों को स्टेज पर खुद का ड्रामा सेट करके परफॉर्म करने की संधि सौंपी गई। इस दौरान प्रशिक्षणार्थियों ने दिल खोलकर इस कार्यशाला की तारीफ की और उन्हें भरपूर सीखने मिला, ऐसा वक्तव्य किया। इस कार्यशाला को सफल बनाने के लिए श्रमिक पत्रकार संघ, इंस्पायर इंस्टीट्यूट किशोर जोरगेवार, स्कॉलर सर्च एकेडमी कोरपना, सांस्कृतिक मंच चंद्रपुर, विदर्भा साहित्य संघ गोंडवन शाखा इत्यादियों ने सहकार्य किया, जिसके लिए आयोजित राजेश नायडू ने उनका आभार व्यक्त किया। जल्द ही शिवसेना मंडल और पार्थेश्वर समाचार की ओर से हिंदी तथा एक मराठी शॉर्ट फिल्म का म्यूजिक एल्बम निर्माण किया जाने वाला है, जिसमें इस कार्यशाला के उत्कृष्ट विद्यार्थियों को मौका दिया जाएगा। वहीं आयोजकों ने जल्द ही चंद्रपुर से व्यावसायिक बनाने का भी इरादा सभी के सामने स्पष्ट किया है। मला पण नाही अशा फाटली लोक तिकडे जा तशी बस काम होतं का सर करू शकते का मासूम हे झालं नाही सर
या तुमच्याशी प्राधान्य मला Three cheers for acting and short film workshop. Repeat. ओके बहुत हो गया म्हणजे चांगलंच आहे कारण की नवीन सगळे नवीन लोक सगळ्या नवीन गोष्टी आहे आणि मग मॅम एवढं शिकलेले आहे सर आहे तर एवढं सगळं नवीन काहीतरी शिकायला भेटणार. मी आईलाही सांगत होतो की काहीतरी शिकायला मिळेल आणि कला ही गोष्ट आहे ना मी एक पाककला एक्सपर्ट आहो शेफ आहो तर मलाही काही ना काही नवीन गोष्टी शिकत राहतो मी माझ्या कलेमध्ये. तर तसं या कलेमध्ये पण काही ना काही शिकण्यालायक आहे आणि मी खूपशे कॉमन पॉईंट्स खूप बघितले आहे त्याच्यामध्ये की जे जसं आता आपले कोण सर धनंजय सर येऊन गेले ते डिरेक्शनमध्ये त्यांनी सांगितलं की हे असं करावं लागते मग स्क्रिप्ट अशी लिहिल्या जाते. तर तसंच आमच्या किचनमध्ये पण जेव्हा एखादी रेसिपी आम्ही लिहितो तर त्याच्यामध्ये आम्हाला टायमिंग लिहावा लागतो की किती मिनिटं लागतात त्या रेसिपी बनवायला. प्रेशर पॉईंट्स असतात मग रेसिपी रिलेटेड इन्ग्रेडियंट्स की कुठली मेथड वापरली जात आहे किती वेळ लागतो या सगळ्या गोष्टी आणि मग शेवटमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट इफेक्ट राहतो की गार्निशिंग इफेक्ट की जसं आपण पोह्यावर कोथिंबीर टाकतो तर तो एक अट्रॅक्ट करतो आपल्याला. तसं या सगळ्या गोष्टी कॉमन गोष्टी आहे की कथेच्या टाइमला की कुठला ऍक्टर कसा काय करताय तर त्याला किती वाजता सीन आहे शॉर्ट तर या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात आणि त्या सगळ्या गोष्टी वातावरण गंभीरतेनं झालं. नाटक कसं राहतंय तुमचे काही टेक्निक आहे ते धोंडे सर आले त्यांनी एक एक स्टेप केला. नाटक म्हणजे काय असतं बा दिग्दर्शन कसं असतं रायटिंग कशी असतं अभिनय काय राहते एवढ्या बारीक बारीक गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि वर्षातून किंवा असं म्हणेल की वर्षातून 2 वेळा तरी 6-6 महिन्याला 2-3 दिवसाचं हे राहून मंगळवारला चंद्रपुरात आलो. व्हिडिओ साहेबांचा फोन आला की अशाचं काम आहे सर म्हटलं तुमच्या कामं मी नंतर 2 दिवस उशिरा करेल पण माझी एक इच्छा आहे नाटकात काम करायची ती कार्यशाळा करायची मला ते पहिला पूर्ण होऊ द्या मी एक्स्ट्रा 2 दिवस देईन माझे पेंडन्सी काम करेल पण नाटकाचं मला हे वर्कशॉप करू द्या. व्हिडिओ साहेबांनी म्हणलं तुला 4 दिवस बसावं लागेल सुट्टीच्या दिवशी सुद्धा. सर म्हणलं 4 नाही मी 10 दिवस बसतो आणि काम पूर्ण कम्प्लीट करतो. इथून मला भरपूर काही मिळालं. सगळ्याच्या आनंदावर हास्य होतं गांभीर्य होतं. आपण खेळीमेळीच्या वातावरणात आपण ते साकार केलं. असंच पुढं करत जाऊया आणि गावणे मॅडमला मी एवढंच करतोय वर्षातून 6 महिन्यातून 2 वर्कशॉप करूया एवढी विनंती करतो आणि नमस्कार मी श्री नीना. मला वाटलं नव्हतं या वर्कशॉपमध्ये येऊन अशी मजा येणार म्हणून. मी पहिल्यांदाच आलो या वर्कशॉपमध्ये आणि मला हिंमत नव्हती स्टेजवर जायची. सरांच्या आणि मॅडमच्या मार्गदर्शनामुळे मी स्टेजवर जाण्याची हिंमत करू शकलो आणि आता मी व्हिडिओ बनवत आहे त्याच्यामध्ये बोलू शकलो. त्यामुळे सरांचे आणि मॅडमचे खूप खूप धन्यवाद. मी बल्लारशातून आली आहे. 2 दिवस आमच्या वर्कशॉपला झालेला आहे. काल खूप मजा आली पण आज आमचं ॲक्ट झालं होतं तिथे मी खरंच खूप रडली. माझी तिथे 100% मी माझं दिलं होतं. तर मला असं वाटतं की मी इथून आता सामोर याच फील्डमध्ये काही करावं. म्हणजे मी पोस्टर बघितलं होतं तर हे पोस्टर नंतर जेव्हा मी आलो तर मला वाटलं शिकवत होते मॅडम नाही म्हणणार कारण की मला माझ्या आत्यावानीच वाटतात आणि माझ्या मामावानी वाटतात. मी यांना मॅडम आणि सर नाही म्हणणार कारण की शिकवणे मला आत्या वाटत होत्या आणि मामा वाटत होते. तर नंतर मला ॲक्टिंग म्हणलं ए बी नव्हता माहीत. ॲक्टिंग म्हटलं मला ए बी नव्हतं माहीत आणि मी कधीच केलं नाही. आणि मी जेव्हा जायचं ना म्हणजे आता ट्युशनला किंवा क्लासला जायचं तेव्हा मी घडीकडे पाहायचो टाईम कधी होणार मग मी घरी कधी जाणार तर ते इथं आल्यानंतर मला असं वाटलं की चालूच राहावं. मला एवढा आनंद झाला असा कधीच नाही झाला. आणि बाहेर मी फर्स्ट टाइम आलो ना मला खूप नवीन फ्रेंड्स पण भेटले तर मला खूप छान वाटतंय. 2 दिवसीय कार्यशाळेमध्ये त्यांनी जे आम्हाला शिकवलं की आपण बाजारामध्ये किंवा इकडे तिकडे जातो आणि सगळं काही गुण आपल्याला अवगत असतात पण ते गुण आपल्या शरीरामध्ये सुप्तपणे असतात. तर ते गुण आपल्या बाहेर आले पाहिजे ॲक्टिव्हिटीज वाढली पाहिजे आणि पायापासून तर शरीराच्या डोक्याच्या केसापर्यंत कशा त्या अवयवांचा उपयोग करायचा आणि कसं आपण वागू शकतो कशी ॲक्टिंग करू शकतो तर हे ट्रेनिंग त्यांनी आम्हाला दिलं आणि त्या ट्रेनिंगमुळे आम्ही आता
जे त्यांच्याकडून शिक्षण घेतलं त्या शिक्षणामुळे आमचे जे शरीरातले सुखदुःख गुण आहेत ते बाहेर आले आणि आम्ही ॲक्टिव्हिटीज आणि शरीरामध्ये जे फ्रीनेस पाहिजे आहे ते आम्ही अचीव केलेलं आहे. आणि आता ज्या डोक्यामध्ये टेन्शन राहत होतं हे राहत होतं की कसं करायचं कसं नाही करायचं त्याच्याबद्दल आम्ही फ्री झालेलो आहोत आणि आता आम्हाला कोणतं पण रोल दिलं तर आम्ही करू शकतो. आणि एकदा असं कधी समजू नका की तुम्ही वर्कशॉपमध्ये ॲक्टिंग शिकलात म्हणजे तुम्हाला ॲक्टिंग आली नाही. इट्स अ प्रोसेस. ही प्रोसेस आहे ती दिवसागणिक बदलत राहते, अपडेट होत राहते आणि तुम्ही शिकण्याची वृत्ती जर ठेवली तर अजून खूप काही शिकाल आणि नवीन नवीन काय काय शोधत राहा. वाचन भरपूर करा, पिक्चर जास्त पहा आणि कॉन्फिडन्स ठेवा की मी काम करू शकतो. हां, जर काही वाटलं तर नक्कीच राजेश आहेत, सर आहेत, मॅडम आहेत, तुम्ही बिनधास्त विचारू शकता आणि लवकरच आपण परत एकदा भेटू शकतो जर अजून वर्कशॉप. कारण हा जो वेळ आहे, ही जी वेळ आहे एका दिवसाची, ही एका दिवसाची वेळ अभिनय शिबिरासाठी किंवा अभिनयासाठी ही खूप कमी वेळ आहे. कारण अभिनयामध्ये 36 गुण असतात. 36 गुण एका दिवसात शिकणं शक्यच नाही. पण तुम्ही तुमचं शिकत राहा, गाणे गात राहा, कविता वाचत राहा, पुस्तकं वाचत राहा आणि अपडेट होत राहा. तुम्ही स्वतःला ग्रूम करा, मोठे व्हा आणि लवकरच मुंबईत भेटूच जर तुमची सगळ्यांची मनाची इच्छा असेल तर. थँक्यू सो मच. आणि राजेश आणि सगळे तुम्ही आभार व्यक्त करतो की मला त्यांनी बोलवलं. एवढ्या टॅलेंटेड कोणासोबत मला दिवस मिळाला आहे आणि इथून मी बरंच काही शिकून चाललो आहे. बरंच काही हे पण शिकून चाललो की तिकडे जाऊन काय करायचं नाही. तर ऑल द बेस्ट आणि नक्कीच भेटू. धन्यवाद. अपने बच्चों को शानदार भविष्य के लिए तैयार कीजिए एलिवेट इंस्टीट्यूट के साथ। किसी भी इंस्टीट्यूट को ज्वाइन करने से पहले एक बार जरूर मिलिए। एलिवेट इंस्टीट्यूट जेई, नीट और बोर्ड्स की संपूर्ण तैयारी के लिए विश्वसनीय नाम एलिवेट इंस्टीट्यूट, छोटा बाजार चौक, चंद्रपुर।